सर्वांना माझा नमस्कार. काल म्हणजे 8 जुलैला कामगार आयुक्तालयाची जी भरती होती त्याचा परीक्षा दिनांक जाहीर त्यांनी केलेला आहे. 29 आणि 30 जुलैला तुमचा पेपर होणार आहे आणि मल्टिपल शिफ्ट्समध्ये तो पेपर होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या बाबी डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली बाब अशी की आपण जी बॅच घेतली होती कामगार आयुक्तालयाची स्पेशल आपण कायद्यांची बॅच घेतो, तर त्याच्यामध्ये बॅचचं स्टेटस काय, तर जवळपास बॅच ही तुमची आपण कंप्लीट करत आणली आहे. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या आपण नोट्स आहे म्हणा किंवा MCQ किंवा वर्कबुक म्हणा, तर ते आपण कंप्लीट केलंय दोन्ही लँग्वेजमध्ये, मराठी प्लस इंग्रजी. फक्त तुमचे 4-5 टॉपिकचे लेक्चर बाकी आहे. ते सुद्धा पुढच्या 4-5 दिवसांमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर कामगार आयुक्तालयाची जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये फक्त आपण कायदे घेणार आहे. तर याच्या सुद्धा तुमचे जे टॉपिक वाईज टेस्ट आहेत तर त्या जवळपास 19 ते 20 टेस्ट तुमच्या अपलोड झाल्या आणि तुमच्या 7 टॉपिकवरती ज्या टेस्ट बाकी होत्या तर त्या आज रात्री 7 वाजेच्या अगोदर तुमच्या त्या आपल्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती तुम्हाला त्या भेटून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काही जण थोडंसं पॅनिक होतील की सर हे बाकी आहे, रिव्हिजन वगैरे कसं करायचं. तर मी सांगेल की पॅनिक होऊ नका. सगळ्यांसाठी जो स्टार्टिंग पॉईंट होता तो सारखाच होता. प्रत्येकाला कमी वेळ इथं भेटलाय, जास्त कायद्यांची संख्या इथं होती. तर त्या अनुषंगाने आपण हे 2-3 दिवसांमध्ये जेवढे आपले टॉपिकचे लेक्चर बाकी तेवढे संपवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आपण मी तुम्हाला एक डिटेलमध्ये रिव्हिजन जो प्लॅन आहे तो शेअर करेल. त्याच्यानंतर जे बॅचचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी असा मेसेज आहे की तुमचे भरपूर सारे विद्यार्थ्यांचे मेसेजेस कॉल मला आले होते काल, बट मी काल बाहेर होतो फॅमिलीसोबत, त्याच्यामुळे मला ते रिप्लाय करता आला नाही. तर आज रात्री 9-10 वाजेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय येऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. आपण हे कम्प्लीट करणार आहोत.